नंतर मात्र मला सांगावं वाटतं की हे का कोणी फुलांना सांगायला हवे की त्यांनी कसे ऋतूंची वागायला हवे. दारात चंद्र आला की तू लुटून घे, वेड्या मुग्ध चांदणे का मागायला हवे. आणि म्हणून मला सांगावं वाटतं की फुलं आली की तिथे ऋतू चांगला आलेला आहे हे कळतंच. कारण ऋतू येत होते, ऋतू जात होते, फुलावे कसे हे कुणा ज्ञात होते, फक्त फुलांना ज्ञात होते. आणि म्हणून मला असं वाटतं की माणूसच असं आहे ज्याला ऋतू कळत नाही. माणुसकीचा ऋतू कधीच मावळलेला आहे रसिको. आणि झालं असं फक्त बाजार उरलेला आहे. मी स्मशानी राहतो आता सुखाने, फक्त त्या जागीच भ्रष्टाचार नाही. भावनांचा मांडला बाजार नाही, शब्द माझा एवढा लाचार नाही, असं म्हणायची पाळी आलेली आहे. तुम्हाला सांगतो, सुख शोधत शोधत माणूस ज्याच्या मागे लागलाय तो माणूस आपला सदरा काढून सुखाच्या मागे कधी उघडा झालाय त्यालाच कळलेलं नाहीये. पण माणूस अजून सुखी माणसाचा सदरा शोधतोय. आणि एवढंच कळतं ह्याच्यामधनं की जेव्हा आपण देवासमोर उभे राहतो आणि म्हणतात सुख त्याला ते मिळेल काय मला. विचारत गेलो मी प्रश्न मिळेल त्या देवाला, उत्तर आली 33 कोटी, पुन्हा झाली माझीच खोटी. कारण गणपती म्हणाला सुख म्हणजे ज्ञान, सरस्वती म्हणाली वेड्या सुख म्हणजे बुद्धी, आणि विठ्ठल म्हणाला सुख म्हणजे नाम, मारुती म्हणाला सुख म्हणजे राम, आणि गुरु म्हणाले सुख म्हणजे गुरु. मला कळेच ना मी कुठून सुरुवात करू. अहो मी म्हटलं देवाला, मी साधा प्रश्न विचारला, म्हणतात सुख त्याला ते मिळेल काय मला. मी तुझ्याकडे मागितलं उत्तर, तू दिलास प्रश्न. देव म्हणाला नीट बघ वेड्या, तू मागितलास अर्जुन, मी दिला कृष्ण. म्हणतात सुख त्याला ते मिळेल काय मला नाही, जे जे मिळेल तुला सुख मानायला सीख त्याला. आणि मला वाटतंय ज्या ज्या लोकांनी तितिक्षा ठेवली आणि मिळेल त्या जगण्याला सुख करत गेले त्यांनाच फक्त भक्तीतला अबीर गुलाल कळला. आणि तेच लोक हे म्हणू शकतात की दत्त दर्शनीला जायचं कारण आनंद पोटात माझ्या मायेनं.